कोल्हापूर जिल्ह्यात तुफान पावसानं मुंबईची लाईफलाईन ठप्प झालेली आहे। रेल्वे सेवेवर परिणाम झालेला आहे। हार्बर मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे। तर हार्बर मार्गावरची रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। ट्रेन उशिरा धावतायत। तुफान पावसानं मुंबईची लाईफलाईनवर थेट परिणाम झालाय। रेल्वे उशिरानं आणि याच संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्या सोबत जोडले गेले आहे। शुभम, सध्या रेल्वे वाहतुकीची काय परिस्थिती आहे? मुंबईच्या लाईफलाईनवर पावसामुळे परिणाम झालाय। नक्कीच प्रणिता, बघू शकतो मुंबईमध्ये सकाळपासूनच चांगला मुसळधार पाऊस पडताना दिसून येत आहे आणि अशामध्येच रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। रेल्वे वाहतूक जी आहे ती ठप्प झाल्याचं समजून येत आहे आणि सर्वात जास्त फटकायचा हार्बर रेल्वेवर पडलेला आहे आणि सोबतच मध्य रेल्वेवर कुर्ला स्थानक म्हणजे दादर ते कुर्ला दरम्यान पाणी जे आहे ते ट्रॅकच्या वर आलेलं आहे आणि ट्रेनची स्पीड जी आहे ती देखील धीम्या गतीने झालेली आहे। आताच एक अपडेट आलेली आहे की ट्रेन 1.25 ते 1.5 तास लेट असल्याची अपडेट जी आहे ती सध्या माझ्यापर्यंत येत आहे। सध्या मी किंग सर्कल या ठिकाणी आहे आणि इकडचं दृश्य तुम्हाला दाखवू इच्छितो की कशा पद्धतीने या ठिकाणी सकाळपासूनच पाणी जे आहे साचलेलं दिसून येत आहेत। ज्या मोठ्या गाड्या आहेत त्याच फक्त या ठिकाणावरून जाताना दिसून येत आहेत। अर्थातच जे ट्रक असतील, टेम्पो असतील त्याच इकडनं जाताना दिसून येत आहेत। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये 2 नागरिक देखील आहेत, 2 मुंबईकर देखील आहेत, ते देखील या ठिकाणावरून जात आहेत। तर मग गुडघ्याच्या वर पाणी आहे ते दिसून येत आहे। खरं तर किंग सर्कल रेल्वे स्टेशनला जाण्याचा मार्ग जो आहे तोच बंद झालेला आहे। म्हणजे एकीकडे रेल्वे सेवा तर विस्कळीत झाली आहे, ठप्प झाली आहे, बंद झाली आहे, पण मात्र नागरिक जे आहेत हे स्टेशनकडे सध्या जाऊ नाही शकत आहेत। असं काहीचं दृश्य या ठिकाणी दिसून येत आहेत। जाणाऱ्या ज्या इथं गाड्या आहेत, गाड्यांमुळे पाण्याच्या प्रवाहांमध्ये लाटा ज्या आहेत त्या देखील येताना दिसून येत आहेत। त्यामुळे नागरिक आपला जीव धोक्यात टाकून जो आहे तिकडनं मगाशी या ठिकाणावरून जात होते, काही मुंबईकर होते या ठिकाणी। एक बघू शकतो एक महिला देखील या ठिकाणी कशा पद्धतीने आपला रस्ता ओलांडताना दिसून येत आहे। अर्थातच तिच्या गुडघ्यापर्यंत हे पाणी आहे आणि काही अजून थोडं पुढे गेल्यानंतर तिच्या गुडघ्याच्या वर पाणी जाताना दिसून येणार आहे। सकाळपासूनच युद्ध पातळीवर जे आहे या ठिकाणावर पाणी काढण्याचं काम मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे, पण पावसाचा जोर हा काही कमीच होताना दिसून नाही येत आहे आणि त्यामुळे जेवढं पाणी काढण्यात येत आहे त्यापेक्षा जास्त पाणी जे आहे ते सध्या या ठिकाणी भरताना जे आहे ते दिसून येत आहे। अर्थातच या ठिकाणी जनरेटर लावण्यात आलेले आहेत। जनरेटरच्या सहाय्याने पंप्स लावून पाणी काढण्याचं काम करण्यात येत आहे। अर्थातच मुंबईमध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी मग किंग सर्कल परिसरामध्ये आणि दादर हिंदमाता परिसरामध्ये पाऊस जो आहे तो पडत असतो आणि पाऊस पडल्यानंतर अशाच पद्धतीने काहीचं चित्र इकडचं होत असतं। अक्षरशः मुंबईच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं या ठिकाणी दिसून येत आहे। प्रणिता, या ठिकाणी ज्या पद्धतीने पाऊस वाढताना दिसून येत आहे त्यासोबत वारे देखील वाहताना दिसून येत आहेत। सध्या 25 ते 30 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहताना मुंबईमध्ये सध्या दिसून येत आहेत आणि अशामध्ये हे पाणी जे साचलेलं आहे याच्यासाठी आता नेमकं प्रशासनाकडून काय योजना करण्यात येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। सध्या बीएमसी जी आहे अलर्ट मोडवर आहे। आपत्ती व्यवस्थापन जे आहे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भेट दिलेली आहे। प्रत्येक गोष्टीची अलर्ट जी आहे ती आपत्ती व्यवस्थापन नंतर जाताना आपल्याला दिसून येत आहे। सोबतच बघायला गेलं तर मुंबई पोलीस असतील किंवा मग वाहतूक पोलीस असतील ते देखील रस्त्यावर कालपासून आपल्याला दिसून येत आहेत नागरिकांची मदत करण्यासाठी। आणि सोबतच एकीकडे शाळा कॉलेजेसला सुट्टी जरी जाहीर करण्यात आली तरी देखील मात्र नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडले होते। या ठिकाणी बघू शकतो काही ट्रॅफिक पोलीस आहेत आणि त्यांचीच गाडी जी आहे पल्सर गाडी असते मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडे, तीच आता बंद पडलेली दिसून येत आहे। त्यांच्या पण गाडीमध्ये पाणी गेलेलं आहे। गाडी जी आहे ती त्यांची सुरू नाही होत आहे असं काहीचं चित्र आहे। रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला सायन हॉस्पिटल देखील याच ठिकाणी आहे, त्यामुळे अनेक रुग्णवाहिका ज्या आहेत त्या देखील या ठिकाणावरून जात असतात। एक इलेक्ट्रिक स्कूटी जी आहे प्रणिता या ठिकाणी बंद पडलेली दिसून येत आहे। धक्का मारून जी आहे ती गाडी आता पुढे ढकलण्यात येत आहे। अक्षरशः बघू शकतो गुडघ्याच्या वर जे आहे सध्या किंग सर्कल मध्ये पाणी आहे। हा एक महत्त्वाचा रस्ता मानला जातो किंग सर्कल परिसरातला, कारण की अर्थातच या ठिकाणावरून सायन पनवेल हायवे असेल, मुंबईकडे जाणारी वाहतूक असेल किंवा मुंबईकडनं खालच्या दिशेला म्हणजे तुम्हाला पुण्याला जायचं असेल, ठाण्याला जायचं असेल तर
पर्याय असतो आणि याच रस्त्याची अशा पद्धतीने अवस्था जी आहे ती झालेली दिसून येत आहे। बघू शकतो एक मोठा ट्रक गेलेला आहे आणि कशा पद्धतीने त्या ट्रकमुळे पाण्याचा याला एक झटका मिळालेला आहे। लाटा ज्या आहेत त्या निर्माण होताना दिसून येत आहेत आणि दुचाकी ज्या ठिकाणी ज्या बंद पडलेल्या आहेत त्यांचे देखील या ठिकाणी हाल होताना दिसून येत आहेत। आपण बघू शकतो काही उत्साही लहान मुलं आहेत काही या ठिकाणी ते देखील पावसाचा आनंद घेताना दिसून येत आहेत, कारण की त्यांचं वय हे आता आनंद घेण्याचं आहे। शाळांना देखील सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। खरं पाहायला गेलं तर सायन पोलीस स्टेशन जे आहे ते देखील या ठिकाणी आहे, त्यामुळे पोलिसांना देखील समजा पोलीस स्टेशनमध्ये जायचं असेल, बाटुंगा पोलीस स्टेशन असेल, सायन पोलीस स्टेशन असेल, त्या ठिकाणी देखील त्यांना जाण्यास जो आहे त्रास होताना दिसून येत आहे। अर्थातच अपडेट्स माझ्यापर्यंत आलेले आहेत की आपल्या कार्यालयामध्ये देखील पाणी आहे, त्यामुळे मुंबईची ही तुंबई जी झालेली आपल्याला दिसून येत आहे याला नेमकं जबाबदार कोण आणि अर्थातच ही परिस्थिती नेमकी कधी सुधारेल, कारण की मुंबईमध्ये समजा अशा पद्धतीने पाऊस समजा पडतो तर त्यानंतर रोगराई जी आहे ती देखील निर्माण होत असते आणि अशामध्येच आता येणारा काळ हा मुंबईसाठी प्रचंड महत्त्वाचा असणार आहे। एकीकडे पाणी कधी ओसरतं हा तर मुद्दा आलाच, पण दुसरीकडे पावसानंतर किंवा असं पुराच्या पाण्यानंतर रोगराई जी पसरते ही देखील एक मोठं आव्हान मुंबईकरांच्या समोर असताना आपल्याला दिसून येणार आहे। काही मुंबईकर आहेत इकडे, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया। प्रणिता दादा, गाडी बंद पडली आहे, सरकारची नाकामी एवढ्या वर्षात मुंबईच्या जनतेला पूर्णपणे लुटलेला आहे आणि पूर्णपणे नाकामी ही स्पष्ट झाली आहे। सरकारची नाकामी सरकार पूर्णपणे इथे फेल गेलेलं आहे सर। अर्थातच बघू शकतो सरकारवर टीका करताना या ठिकाणी मुंबईपासून एक नगरसेवक नाहीये, राज्य सरकार कारभार चालवते पण अजिबात त्यांनी इथं मुंबईकरांकडे लक्ष दिलेलं नाहीये। अर्थातच बघू शकतो एका ठिकाणी ते त्यांचं व्यक्त होताना दिसून येत आहेत मुंबईकर। नगरसेवक नाही आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत, कोणताही स्थानिक प्रतिनिधी जो आहे तो देखील या ठिकाणी येताना दिसून नाही येत आहे। मोठी वाहनं जी आहे ती सध्या माझ्या बाजूने जाताना आपण बघतोय, त्यांचं देखील टायर जे आहे ते अर्ध पाण्यात जाताना आपल्याला दिसून येत आहे आणि सोबतच अनेक कर्मचारी आणि सोबत पोलीस कर्मचारी या ठिकाणी दिसत आहेत। बघू शकतो या ठिकाणी अर्थातच माझ्या गावाकडची मुंबई रोहा बस जाताना या ठिकाणी दिसून येत आहे। रोहा तालुक्याचा मी आहे आणि त्यामुळे ही बस जी आहे कशा पद्धतीने या ठिकाणावरून जात आहे प्रणिता आपण ही दृश्य बघू शकतोय। वाहन चालकांना जे आहे तारेवरची कसरत करताना दिसून येत आहेत। पाण्यातनं जात असताना पाण्याचा वेग जो आहे, लाटा ज्या आहेत त्या देखील निर्माण होत असतात। एक या ठिकाणी फूड डिलिव्हरी ऍप वाला माणूस जो आहे तो देखील त्याची इलेक्ट्रिक बाईक कशा पद्धतीने काढतोय हे देखील आपण दृश्य जे आहे ते बघू शकतो या ठिकाणी। अर्थातच मुंबईकरांना हैराण केलेलं आहे या पावसाने, मुंबईकरांना हैराण केलेलं या ठिकाणी पावसाने आणि अनेक मुंबईकर जे आहेत एकमेकांच्या मदतीसाठी देखील धावून येतानाचं चित्र जे आहे ते आज मुंबईच्या कानाकोपऱ्यात दिसून येत आहे। रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे, वाहतूक सेवा जी आहे, रस्ते जे कसे जलमय झाले ते देखील दिसून येत आहेत। या ठिकाणी अनेक मुंबईकरांना त्रास जे आहेत ते होत आहेत सध्या प्रणिता। जी शुभम, जसं तू म्हणतोय आणि जसं तू दाखवतोय, तू ज्या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी प्रचंड पाणी भरलेलं पाहायला मिळतं आणि ही परिस्थिती फक्त तू ज्या ठिकाणी उभा आहे तिथेच नाही तर संपूर्ण मुंबईत अनेक ठिकाणी पाहायला मिळते। अक्षरशः गाड्या अर्ध्या पाण्यात गेलेल्या आहे, वाहतूक कोलमडलेली आहे, रस्ते वाहतुकीचीही तीच परिस्थिती आहे आणि रेल्वे वाहतुकीचीही तीच परिस्थिती आहे। मुंबईची लाईफलाईन ज्या लोकलला म्हटलं जातं त्या लोकलची सेवा ठप्प झालेली आहे। मध्य रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। सध्या पावसाची परिस्थिती काय आहे आणि पाऊस जो रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पुढच्या काही तास, त्यानुसार ही परिस्थिती आणखी भयावह होऊ शकते, आणखी धोकादायक होऊ शकते। त्या दृष्टीने प्रशासनाकडून कशा प्रकारे पावलं उचलले जात आहेत, रेल्वे प्रशासनाकडूनही काय सांगितलं जात आहे? अर्थातच प्रणिता, ज्या पद्धतीने तू सांगितलंस की 3 ते 4 तास जे आहे हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अशामध्येच सर्व जे प्रशासकीय यंत्रणा आहेत त्या सध्या सतर्क झालेल्या दिसून येत आहेत। पावसाचा जोर हा काही कमी होताना दिसून नाही येत आहे, पाऊस हा वाढतच चाललेला आहे आणि वाढत्या पावसामुळे कुठेतरी प्रशासनाचं देखील टेन्शन जे आहे ते वाढताना आता दिसून येणार आहे, कारण की अर्थातच रेल्वे सेवा ही विस्कळीत झालेली आहे आणि अर्थातच हार्बर रेल्वे जी आहे वाशीपर्यंत तरी पूर्ण ठप्प झालेली दिसून येत आहे आणि त्यामध्येच रस्ते सेवा जी आहे ती देखील बंद आहे। सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट मोडवर गेलेल्या आहेत। आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणावरनं जे आहे मुंबईमध्ये अनेक सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत, त्या सीसीटीव्हीचं थेट लाईव्ह फुटेज जे आहे ते त्या ठिकाणी जात असतं, त्यामुळे समजा एखादा नागरिक कोणत्या ठिकाणी अटकला असेल किंवा अर्थातच कुठल्या याच्यामध्ये तो हे झालेला असेल तर त्याचा बचाव कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी युनिट्स जे आहेत
ते देखील पाठवण्यात येत असतात. मुंबई पोलिसांची असो, मुंबई महानगरपालिकेचे युनिट्सचे असो, समजा CCTV मध्ये त्यांना काही आढळतं तर मग त्या पद्धतीने ते तिकडे त्या ठिकाणी ते तिकडे डिप्लॉयमेंट जी आहे ती त्यांची ठेवत असतात. अर्थातच मुंबईमध्ये कचऱ्याचं देखील तेवढंच मोठं साम्राज्य असल्यामुळे कुठेतरी प्लॅस्टिक जो आहे तो कुठेतरी नाल्यामध्ये अटकलेला दिसून येतो आणि त्यामुळे देखील पाण्याचा निसारा जो आहे तो होताना दिसून येत नाही. दुसरीकडे आता सध्या मुंबईमध्ये हायटाईड वर्तवण्यात आलेली आहे. मिठी नदीने आपली धोका पातळी जी आहे ती देखील ओलांडलेली दिसून येत आहे, कारण की मिठी नदी ही एकमेव मोठी नदी आहे. ही मिठी नदी साफ करण्यासाठी अनेक करोडोंचा खर्च जो आहे तो देखील होत असतो. पण तुमच्याकडनं या परिसरातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर